जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का तहे दिल से स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज के कुछ खास खबरों की ओर। G20 के लिए पूरे शहर में सौंदर्यीकरण का काम शुरू है और इस एक दिन के लिए पूरे नागपुर को स्वच्छ बनाया जा रहा है। यह अच्छी बात है, लेकिन इस एक दिन की स्वच्छता के लिए 40,000 हॉकर्स के साथ अन्याय किया जा रहा है। उन्हें रास्ते से उठाया जा रहा है और इस अन्याय के खिलाफ आज पूर्व विधायक प्रकाश गजभिये के नेतृत्व में बर्डी मेन रोड पर आंदोलन किया गया और मांग की गई है कि जिनके पास हॉकर्स का परवाना है उन्हें पूर्वरत कोर्ट के आदेशानुसार दुकानें लगाने दें। जिंदाबाद जिंदाबाद हॉकर्स एकता जिंदाबाद हॉकर्स एकता जिंदाबाद तानाशाही नहीं चलेगी G20 20 देशातून लोक या ठिकाणी येत आहे। त्या सगळ्या डेलिगेटचं आम्ही स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने जर गुंतवणूक या ठिकाणी लाख करोड रुपयाची होत असेल तर निश्चितच आम्ही त्याचं स्वागत करतो। परंतु त्याच्या नावावर त्या ठिकाणी हॉकर्स असो, त्या फुटपाथवरचे छोटे दुकानदार असो, मोठे दुकानदार असो, यांना नोटिसेस त्या भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नोटिसेस मिळालेल्या आहे। आता एका दिवसासाठी जर समजा असं होत असेल आणि एका दिवसासाठी जर शहर स्वच्छ होत असेल, मला तरी असं वाटत नाही। परंतु ही भूमिका वेगळी। परंतु आज या ठिकाणी 40,000 हॉकर या नागपूर शहरामध्ये आहे आणि त्या 40,000 हॉकर्स त्यांचा व्यवसाय काय आहे? 2 थैले घेतात आणि त्या ठिकाणी आपला व्यवसाय करतात आणि आपल्या मुलाबाळांचं पालनपोषण करतात। त्यांना सुद्धा उठवण्याचं काम त्या ठिकाणी कालपासून सुरू झालं। म्हणून आज या ठिकाणी धरणा आंदोलन आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी या गरिबांची गळचेपी खपून घेणार नाही। या गरिबांना उद्ध्वस्त करणं हे खपून घेणार नाही। त्यांना इमानदारीनं जर समजा जो वर्ग त्या ठिकाणी व्यवसाय करत असेल, त्याच्या हातामध्ये कुठलं शस्त्र नाही, त्याच्या हातामध्ये दगडधोंडा नाही, त्याच्या हातामध्ये काही नाही, तो काम करतो आणि सरळ घरी जातो आणि त्याच्यामुळे गुन्हेगारी त्या ठिकाणी कमी होत आहे। याच्यामुळे ज्यांच्या हाताला काम नाही ते गुन्हेगारीमध्ये वळत आहेत। परंतु हे लोक जे चांगलं काम करत आहेत त्यांना त्या गुन्हेगारीपासून मुक्त ठेवलं पाहिजे। त्यांचं हातातलं काम छिनायला नको। या प्रशासनाला आमचं सांगणं आहे, याच्यानंतर त्यांना नोटिसेस देऊ नका। ज्यांच्याकडे लायसन्स आहे, ज्यांनी पैसे भरलेले आहे आणि त्यांना टाउन वेंडिंग कमिटीद्वारा त्यांना प्रोटेक्शन आहे, हायकोर्ट सुप्रीम कोर्टद्वारे प्रोटेक्शन आहे, तर त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावरून हटवण्यात येऊ नये ही मागणीसाठी आम्ही आजचं धरणं आंदोलन आहे। बर्डी हॉकर्स वेलफेअर असोसिएशनच्या सेक्रेटरी आहे। गेल्या काल 13 तारखेला मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासन येऊन हेरिटेजच्या नावाखाली आम्हाला अतिक्रमण केलं आहे म्हणून हटवण्यात आलं आहे। वरून आमच्याकडे रजिस्टर हॉकर्स जे बसलेले आहेत सगळे, यांच्याकडे लायसन्स आहेत, रजिस्टर हॉकर्स आहेत, ज्यांनी टाउन वेंडिंग कमिटीमध्ये वोटिंग केलेली आहेत, असे आमचे पूर्ण सदस्य आहेत सीताबर्डी हॉकर्स वेलफेअर असोसिएशनच्या तर्फे। तरी आम्हाला इथे न बसण्याची त्यांनी ताकीद दिलेली आहे, पण हे असं आम्ही खपवून घेणार नाही आहे। माननीय हायकोर्टच्या आदेशाने आम्ही अगोदर इथे बसलेलो होतो। लाल आणि पिवळा पट्टा आम्हाला फाडून दिलेला आहे, तरी आम्हाला हे उद्ध्वस्त करण्याचं काम जे करत आहे प्रशासन, हे आम्ही खपवून घेणार नाही। पुरानी पेंशन योजना लागू हो, इसी मांग को लेकर राज्य के शासकीय कर्मचारियों ने अनिश्चितकालीन हड़ताल शुरू करने से विभिन्न शासकीय कार्यालयों का कार्य बाधित हो गया है। वर्धा जिला में काम बंद आंदोलन से नागरिकों को परेशानी हो रही है। आज डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पुतले के पास से भव्य मोर्चा निकाला गया। मोर्चा में सभी सरकारी कार्यालय के कर्मी राज्य सरकार के खिलाफ नारेबाजी कर रहे थे। एकच मिशन पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। पांडुरंग बालशंकर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आहे आणि गेल्या 15 दिवसापासून महाराष्ट्र सरकारला निवेदन दिलं की बाई 2005 पूर्वी जे लोक आहेत त्यांना जी पेन्शन मिळते तीच 2005 नंतर जे लोक आहेत त्यांना मिळाली पाहिजे। कारण एकाच क्षेत्रात काम करणारे आणि एकाला पेन्शन आहे आणि एकाला दुसऱ्याला पेन्शन नाही, तेव्हा हा मुद्दा महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन देण्याकरता
म्हणून फार मोठं आंदोलन उभं करायचं असं 15 दिवस एक नियोजन समितीचा मी घटक आहे। इथे जे नियोजन संबंधीचे लोखंडे साहेब त्यांनी सगळ्या वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन काटकर साहेबांनी जे काही निवेदन आपल्याला दिलं राज्य पातळीवरचं त्यासंबंधी सगळा विचार करून मागण्या खूप आहेत, पण एकच मागणी प्रामुख्याने विचारात घेऊन आंदोलन करायचं आणि त्या मागणीशिवाय आंदोलन मागं घ्यायचं नाही असं ठरलं। आणि म्हणून 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या अपर सचिवांनी एक मिटिंग घेतली यांची समन्वय समिती। त्यांनी सांगितलं का अपर सचिवाच्या समन्वय समितीच्या मिटिंगला आम्ही काही जात नाही आणि म्हणून मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सचिव यांच्या पातळीवरची बैठक काल आयोजित केली। त्यावेळेस संघटनेच्या माध्यमातून एकच प्रस्ताव होता की शासनाने जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना द्यावं असं जाहीर करावं, फक्त एवढाच मुद्दा। पण त्यांनी असं सांगितलं की याच्याकरता आपण सगळं करू, आपण समिती गठीत करू। हे आतापर्यंतचं सगळं ते आम्हाला नको आहे। जोपर्यंत शासन यासंबंधीची घोषणा करत नाही, मग त्या घोषणेनंतर काय करायचं ते तोपर्यंत आम्ही हा मुद्दा विचारात घेणार नाही। म्हणून आज महाराष्ट्रातले जवळपास 17 ते 18 लाख कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्रातले आजपासून बेमुदत संपावर आहे आणि जोपर्यंत या मागणीवर सरकार विचार करत नाही तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन थांबणार नाही। आणि म्हणून सगळ्या विभागातल्या सगळ्या आज कार्यालयाचा आढावा घेतल्यानंतर फक्त आम्ही एकच सहानुभूती दाखवली की आपल्या सगळ्यांचे मुलं जे 10वी आणि 12वीच्या परीक्षेला आहेत, तर त्या परीक्षेला त्या मुलांचं म्हणजे पेपर रद्द करून पुढे करण्यात त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तेवढी परीक्षा चालवण्यापुरतं आम्ही सरकारला हे केलं आहे। बाकी मात्र पेपर तपासण्यापासून तर बाकी सगळं काम ठप्प राहणार आहे आणि सगळे कार्यालय। आणि म्हणून आज आपला सगळा हा दबाव पाहून आजच पुन्हा या शासनाने आपल्या समन्वय समितीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। पण जोपर्यंत या मुद्द्यावर, कारण आतापर्यंत अनेकदा असं होतं की आपण दिलेले 15-16 मुद्दे राहायचे। रायगढ़ जिले में पुरानी पेंशन लागू करने की मांग को लेकर कुल 15,000 से अधिक कर्मचारियों ने हड़ताल में हिस्सा लिया है। एक ही मिशन पुरानी पेंशन की नारेबाजी कर कर्मचारी ने मोर्चा निकाला। इस हड़ताल में सरकारी कर्मचारी, अध्यापक इन्होंने हिस्सा लिया। आंदोलनकारियों ने चेतावनी दी है कि जब तक राज्य सरकार हमारी मांगे नहीं मान लेती तब तक पीछे नहीं हटेंगे। इस आंदोलन से सरकारी काम में रुकावट आई है, इससे नागरिक परेशान हुए हैं। पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। शासकीय निमशासकीय कर्मचारियों को पुरानी पेंशन लागू की जाए, इस मांग को लेकर आज नांदेड़ जिलाध्यक्ष कार्यालय के सामने कर्मचारी समन्वय समिति की ओर से सरकार के विरोध में जमकर नारेबाजी करके धरना प्रदर्शन किया गया। इस धरना प्रदर्शन में पुरानी पेंशन धारक व सभी संगठन के पदाधिकारी बड़ी संख्या में शामिल हुए थे।
कल्पना पाटिल। यहाँ पे आज नांदेड़ का जो जिला अधिकारी कार्यालय, वहाँ पे हम सब लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं और हमारी यहाँ पे जो धरना जो आज का दिया हुआ है वो है जूनी पेंशन, यानी कि जो 2005 से पहले जो लोगों को पेंशन मिलती है वही हमें भी मिलनी चाहिए, क्योंकि वो भी जो है कर्मचारी है, वो उनका अधिकार जो है वो सारे कर्मचारियों का है। आप किसी को एक और किसी को दूसरा नियम नहीं लागू कर सकते। और हमारे फ्यूचर के बारे में, हमारे बच्चों के फ्यूचर के बारे में भी आप लोगों को सोचना चाहिए। और जो सरकार हमारे फ्यूचर के बारे में सोचेंगी हम उन्हीं को वोट देंगे। पेंशन योजना, पुरानी पेंशन योजना पूर्वलक्षी प्रभाव के साथ लागू करना चाहिए, ये डिमांड के लिए पूरा कर्मचारी वर्ग आज स्ट्राइक पे है। महाराष्ट्र सरकार से हमारी गुजारिश है कि 2005 से इन्होंने पुरानी पेंशन योजना बंद की है और गुलामी की तरह कर्मचारियों को यहाँ पे लाभ लिया जाता है, काम लिया जाता है। जब जिंदगी भर काम करके जो पेंशन रिटायर हो जाएंगे कर्मचारी, उनके बाल बच्चों का क्या होगा, उनके भविष्य का क्या होगा, इसका ख्याल गवर्नमेंट ने करना चाहिए। अगर गवर्नमेंट ने ये पूर्वलक्षी प्रभाव से अगर ये पुरानी पेंशन योजना लागू नहीं किए तो गवर्नमेंट को घर पर जाना पड़ेगा। ये इशारा हम ये आंदोलन से यहाँ देना चाहते हैं। कलेक्टर, मनपा आयुक्त और स्वास्थ्य उपसंचालक सरकार जनता के बीच की कड़ी है, फिर भी प्रशासन आम जनता के प्रति संवेदनशील नहीं है। समय समय पर जिला प्रशासन को लिखित निवेदन दिए गए, लेकिन फिर भी प्रशासन ने उनकी मांगों को नज़रअंदाज किया। इसीलिए कठोर भूमिका लेते हुए कल से किरण गुड़घई जिलाधिकारी अमरावती कार्यालय के सामने आमरण अनशन पर बैठे हैं। उनका कहना है कि उनकी मांगें पूरी नहीं होती तब तक यह अनशन जारी रहेगा। 13 मार्च 2022 पासून आजपासून मी आमरण उपोषणाला बसलो आहे। महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत। पहिला मुद्दा असा आहे की अमरावतीमध्ये जेव्हा कोविड काळामध्ये जेव्हा खाजगी कोविड सेंटरला परमिशन दिली आणि त्यापैकी जवळपास एक्झॉन, महावीर, गेटलाईट, बख्तार, बेस्ट आणि झेनिथ आणि इतरही काही हॉस्पिटल्स आहे यांनी उपचार घेणाऱ्या पेशंटकडून लूटमार केली आणि जवळपास 1,30,00,000 रुपये त्यांच्याकडे अतिरिक्त निघतात। हे महालेखा परीक्षक अमरावती मनपाने सांगितलेलं आहे। हा पैसा जे पेशंट आहे त्यांना देण्यात यावे याकरिता मी जवळपास 1.5 वर्षापासून त्यांच्या पाठपुरावा करत आहे, परंतु प्रशासन, शासनाचं म्हणजे जिल्हाधिकारी असो की मनपा असो, हे कुठेही यामध्ये गंभीरता घेत नाही। त्यामुळे मला आज नाईलाजास्तव उपोषणाला बसावं लागलं। दुसरा मुद्दा असा आहे की कमलसुख विहार सहकारी गृहनिर्माण संस्था आहे। या संस्थेला शासनाच्या वतीने 5.5 एकर जमीन भेटली आणि ही जमीन जी आहे ही जमीन फक्त SC लोकांना देण्यात यावी अशी त्याच्यामध्ये मुभा होती। ते असताना सुद्धा तिथल्या विश्वस्त रवी दांडगे यांनी परस्पर आर्थिक व्यवहार केले आणि तिवारी, मिश्रा अशा लोकांना सुद्धा ही प्रॉपर्टी विकली आणि जेव्हा ही प्रॉपर्टी विकली किंवा ही गहाणखत केलं, जेव्हा हस्तांतरण केलं तेव्हा कलेक्टरच्या कोणत्याही कागदाची याच्यामध्ये परवानगी नाही। जेव्हा मी या विषयावर गंभीरता लक्षात घेतल्यानंतर मी कलेक्टरला भेटलो आणि कलेक्टरला सांगितलं की तुमच्या परवानगीचा कागद दाखवा, परंतु कलेक्टरने सुद्धा कागद दाखवला नाही। म्हणजे मोठ्या प्रमाणात हा रवी दांडगेनं केलेला भ्रष्टाचार आहे। हा भ्रष्टाचार उघडकीस यावा आणि या रवी दांडगेवर FIR व्हावी, सोबतच जे त्याने व्यवहार केले ते रद्द करावे याकरिता सुद्धा मला आज पुरानी पेंशन योजना को लागू करने की मांग को लेकर कर्मचारियों ने हड़ताल का हथियार उठा लिया है। राज्य सरकार के साथ साथ स्थानिक निकायों के कर्मचारी अनिश्चितकालीन हड़ताल पर है। इससे प्रशासनिक व्यवस्था चरमराने की आशंका है। जन चिकित्सा सेवा प्रभावी रहेगी क्योंकि सरकारी अस्पताल से संबंधित कर्मचारियों ने भी इसमें भाग लिया है। राज्य में पुरानी पेंशन योजना को पूर्वव्यापी रूप से लागू करके कर्मचारियों के पीछे पड़ोसी राज्य की सरकार मजबूती से खड़ी है, लेकिन महाराष्ट्र की राज्य सरकार जानबूझकर अनदेखा कर रही है, ऐसा आरोप संगठन के पदाधिकारियों ने लगाया है। सगळे सरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचारी हे एकाच मागणीकरिता या ठिकाणी या संपात सहभागी झालेले आहेत आणि ती म्हणजे जुनी पेन्शन 1982-84 ची जी जुनी पेन्शन योजना शासनामध्ये
जुन्या कर्मचाऱ्यांना लागू आहे तीच जुनी पेन्शन योजना 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर लागलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना ही पेन्शन योजना जशीची तशी लागू करावी, या एकाच मागणीकरिता या ठिकाणी रामटेक तालुक्यातील जवळपास सगळ्या विभागाचे 2 ते 2,500 कर्मचारी या ठिकाणी संपामध्ये उपस्थित आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी. त्यानंतर बाकीचं जसं काही विभागांना आश्वासित प्रगती योजना आहे 10, 20, 30 काही विभागांना लागू केल्या. आमच्या नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायती या कर्मचाऱ्यांना अजून त्या लागू केलेल्या नाहीत, त्या शासनाने लागू कराव्या. ह्या प्रमुख 2 मागण्या आहे. इतर मागण्या बाकीचं वेगळ्या आहे. हा जो संप आहे हा बेमुदत आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन ही जी जिवाळ्याची आणि भविष्याची जी लाठीकाठी म्हणतो ती जुनी पेन्शन जर लागू झाली नाही तर हा संप बेमुदत राहील. चाहे सरकार कोणत्याही प्रलोभनाने आणि आश्वासनाने आम्हाला अतृप्त करू शकत नाही. जोपर्यंत जुनी पेन्शनचा GR काढत नाही तोपर्यंत आम्ही कंटिन्यू इथे संप राहील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या पेन्शनच्या विरोधात चांगल्या प्रकारे. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है. वंचित बहुजन युवा आघाड़ी अकोला महानगर पूर्व एवं पश्चिम की ओर से गौरक्षा संस्था के बगल वाली सड़क 1 साल में धंस गई है. प्रदेश महासचिव राजेंद्र पाटोड़े की अध्यक्षता में इस मृत सड़क के लिए श्रद्धांजलि सभा आयोजित की गई थी. सभी पदाधिकारी सफेद वस्त्र पहने हुए थे. दोपहर ठीक 1 बजे वंचित युवा आघाड़ी के जिला कार्यपालक पदाधिकारी की उपस्थिति में शोक सभा की शुरुआत रास्ते पर फूल चढ़ा के सफेद चूना डालने से हुई. 31 मार्च तक सड़क का काम पूरा नहीं होने पर वंचित बहुजन युवा आघाड़ी गौरक्षण रोड अकोला यहाँ श्राद्ध करेगा, ऐसी वंचित बहुजन के प्रदेश महासचिव राजेंद्र पाटोड़े इन्होंने पत्रकारों से बात करते हुए चेतावनी दी. गौरक्षण रोड पे हम लोग हैं, जहाँ पर विगत 4 साल पहले इस रास्ते का निर्माण हुआ था और अचानक 6 माह के अंदर ही इस रास्ते की अकाल मृत्यु हो गई. वंचित बहुजन युवा आघाड़ी की तरफ से हमने आज इस रास्ते का मुआयना किया, साथ ही इसकी गिनती की तो हमें ये समझ में आया कि 700 मीटर के रास्ते में 450 से अधिक खड्डे हैं. और ये जीता जागता प्रमाण है. भाजपा के जो महापौर थे, भाजपा के जो यहाँ के सांसद है, यहाँ के जो विधायक है, उन्होंने किया हुआ भ्रष्टाचार है, जिसकी वजह से सबसे ज़्यादा टैक्स करने वाला ये जो भाग है, ये विभाग है, यहाँ के नागरिकों की जो मांग थी कि यहाँ पर अच्छे दर्जे का रास्ता बने, वो नहीं बनाया गया. हमारे समझ में आया कि भाजपा वालों की जो भ्रष्टाचारी प्रवृत्ति है उसी की वजह से इस रास्ते की अकाल मृत्यु हुई है और इसलिए हमने आज इस रास्ते को श्रद्धांजलि दी है. हम उम्मीद करते हैं प्रशासन से, जो महापालिका आयुक्त है, साथ ही जिलाधीश है, इनसे हम लोग अपील करते हैं कि 31 मार्च तक इस रास्ते को एक अच्छे रास्ते के रूप में परिवर्तित किया जाए. अगर ऐसा नहीं होता है तो 31 मार्च के बाद वंचित बहुजन युवा आघाड़ी की तरफ से हम पुनः यहाँ आएंगे और यहाँ पर इस रास्ते का श्राद्ध का कार्यक्रम रखा जाएगा, जिसके लिए जिलाधीश और आयुक्त इन्हें बुलाया जाएगा. हम उम्मीद करते हैं इस मरे हुए रास्ते की शांति होने से पूर्व इसे पुनर्जीवित करने का काम प्रशासन करेगा. खून की जरूरत को देखते हुए खून की कमी दिन ब दिन महसूस होने लगी है. राजश्री साहू परिवार के अध्यक्ष संदीप दादा शेलके ने 13 मार्च को घोषणा की कि मरीजों को समय पर खून उपलब्ध कराने के लिए ब्लड बैंक स्थापित किया जाएगा. आज आपण सर्वजण या ठिकाणी आदरणीय संदीपदादा शेळके, जे की राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आहेत, यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य रक्तदान सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे.
गेल्या 15 दिवसापासून राजर्षी शाहू मल्टीस्टेट त्याचप्रमाणे राजर्षी शाहू फाउंडेशन या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने आपण पूर्ण जिल्हाभर हा रक्तदानाचा महायज्ञ या ठिकाणी राबवतो आहोत. आणि या महायज्ञामध्ये अक्षरशः सर्व नवतरुणांनी या व्यतिरिक्त महिलांनी देखील अगदी सुरुवातीपासून अगदी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी प्रतिसाद दिला. आणि या प्रतिसादाच्या माध्यमातून आपण पाहताय की आम्ही 3000 रक्तदात्यांकडून रक्तदान या ठिकाणी आपण करून घेऊ शकलो. त्याच पद्धतीनं आजच्या या कार्यक्रमानिमित्त देखील आपण या ठिकाणी रक्तदान आयोजित केलेलं आहे. यामध्येही आपण जे कोणी राहिले असेल त्यांनी या ठिकाणी रक्तदान करावं असे मी राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या वतीनं जनरल मॅनेजर म्हणून आपणा सर्वांना एक आव्हान करतो. आणि या महायज्ञामध्ये आपलाही सहभाग आपण नोंदवावा एवढं व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज राजर्षी शाहू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आमचे परमस्नेही युवा उद्योजक आदरणीय संदीपदादा शेळके यांचा आज जन्मदिवस आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं गेल्या 20 ते 22 दिवसापासून राजर्षी शाहू फाउंडेशनच्या वतीनं जवळपास 80 ठिकाणी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं. आणि आज त्या रक्तदान शिबिराचा समारोप या ठिकाणी होतो आहे. खऱ्या अर्थानं या शिबिराला रक्तदान महायज्ञ म्हणायला काही हरकत नाही, कारण जवळजवळ 3000 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदानात सहभाग नोंदवला आणि या राष्ट्रीय कार्यात त्यांचा सहभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला दिसला. खऱ्या अर्थानं आज आम्ही बाईक रॅली काढली, त्यामध्ये आदरणीय संदीपदादा शेळके स्वतः सहभागी झाले आणि त्यातून त्यांनी समाजाला, या सुजाण नागरिकांना आणि तरुण युवक बंधू भगिनींना एकच आवाहन केलं की इथून पुढे आपण रक्तदान केलं पाहिजेत. आणि त्यांच्या आवाहनाला या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या रक्तदान शिबिरामुळे एक रक्तदानाला नवी दिशा मिळाली, एक नवा आयाम मिळाला आणि भविष्यात सुद्धा या प्रसंगी रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो. आणि राजर्षी शाहू फाउंडेशनच्या वतीनं आदरणीय आमचे बंधू तथा युवा उद्योजक संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू परिवाराच्या वतीने, त्याचबरोबर राजर्षी शाहू सोशल फाउंडेशन यांच्या वतीने गेल्या 15 दिवसापासून या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्हाभर आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिराच्या माध्यमातून एकूण जवळपास 3000 युवकांनी रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे. रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम युवकांनी या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेलं आहे. येणाऱ्या काळात देखील रक्तदान म्हणजेच जीवनदान या दृष्टिकोनातून या वाढदिवसाच्या निमित्तानं जो काही आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर पंधरवडा साजरा करीत आहोत, त्या निमित्ताने युवकांमध्ये एक सामाजिक भावना वाढीस लागण्यासाठी फार मोठी मदत या शिबिराच्या माध्यमातून झालेली आहे. दैनिक सकाळ समूह के तालुका प्रतिनिधि प्रशिक मकेश्वर इन पर गुंडों ने हमला किया। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अमरावती की ओर से इस घटना की सार्वजनिक रूप से निषेध किया गया। इस घटना में दोषी आरोपी पर पत्रकार सुरक्षा कायदा 2019 तहत सख्त कार्रवाई कर गिरफ्तार करने की मांग पत्रकार संघ की ओर से सोमवार को पुलिस अधीक्षक ग्रामीण को निवेदन देकर की गई। मी नयन मुंडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा अमरावती विभागीय अध्यक्ष। आज आम्ही तिवसा तालुक्यातील प्रशिक मकेश्वर या पत्रकारावर काही गावगुंडांनी त्याच्या घरात जाऊन हल्ला चढविला आहे। याआधीही त्याला रेती तस्करांनी फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या। आज आम्ही अविनाश बारगळ साहेब यांना भेटलो, त्यांना पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक चर्चा झाली। आम्ही मागणी केली आहे की त्या गावगुंडांवर आणि तस्करांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी। तर सरांनी आम्हाला त्याचे सकारात्मक दिलेलं आहे की त्याप्रमाणे मी त्यांच्यावर कारवाई करेल। तर गावगुंडांवर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा आम्ही 2 दिवसांनी बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार असल्याचा इशारा यावेळी निवेदनातून दिला है। आज के लिए बस इतना ही। कल फिर मुलाकात होंगी कुछ नई खबरों के साथ। तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में। जय भीम।